कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम 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 जय जय राम हरी हरी जय जय राम जय जय राम हरी हरी जय जय हरी 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 जय राम हरी हरी जय जय राम जय 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 राम हरी हरी जय जय राम राम जय जय राम जय जय राम नाम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
रखुमा देवीवाला तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम भावे हरि नाम घेसी आवडीने भावे हरिनाम आवडीने भावे हरि नाम घेसी आवडीने भावे हरिनाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता ज्याची सर्व आहे तुझी चिंता ज्याची सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा खेद करू कोणत्या गोष्टींचा खेद करू कोणत्या गोष्टीचा हरी लक्ष्मीचा दानत असे अति लक्ष्मीचा जात अति लक्ष्मीचा जात सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकळीले ऐसे नाही तुझ मोकळीले ऐसे नाही तुझ मोकळीले ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे जैसी स्थिती आहे तैसा परी राहावे जैसी स्थिती आहे तैसा परी राहे जैसी स्थिती आहे तैसा परी राहावे वाहतूक तू पाहे संचिताचे कौतुक तू पाहे संचिताचे कौतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी मुखी गाता हर बली चिंता हरी मुखे गाता हर परी चिंता हरी मुखी गाता हर बली चिंता हरी मुखे गाता हर परी या नाही मागोता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी कुमार कुमार जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी
आवडीने भावे हरि नाम घेसी 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 आवडीने भावे हरि नाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे 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 नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद हरपती चिंता हरपती पती लक्ष्मी जानद त्यानं ये मागुता जन्म घे नया मागुदा जन्मा घेने दयान मागुदा दयान मागुदा दयान मागुदा जन्म घेने दयान मागुदा जन्म घेने दयान मागुदा जन्म घेने दयान मागुदा दयान मागुदा जन्म घेने दयान मागुदा जन्म घेने दया दयान मागुदा जन्म घेने दयान मागुदा जन्म घेने दयान मागुदा जन्म घेने त्यानं ये मागुता जन्म घेणे त्यानं ये मागुता जन्म घेणे त्यानं
जन्म घेणे त्यान ये मागुता जन्म जन्म घे जन्म त्यान ये मागुता त्यान ये मागुता जन्म घेणे त्यान ये हरी त्यान ये मागुता गरे सा नि सा ग म प म ग म प नि सा नि द प ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि प स सा नि सा 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 नि द प म गरे सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा प स सा नि सा 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 नि द प म गरे सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प प स सा नि सा 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 नि द म गरे सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प जन्म घेणे ये मागुता जन्म घेणे त्याया मागुता जन्म घेणे हरिमुखी गाता हर बलिदा मुखी हरि गाता हर बलि चिंता आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे.
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तूज मोकलीला ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैस्या परी राहे, कवतुक तू पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हे दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा झाले कधी वितारू कधी वितारू, हे त्यांच्या कृपा झाले कधी वितारू कधी वितारू, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा झाले कधी वितारू, त्यांच्या कृपा झाले कधी वितारू, हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या, हे दुसरे चरण संताची या, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपाने कधीच विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवो धरावतार तारम, कलंकांक तेजोदिकामोदि वक्रम, खलानिशबाधापनोदार दिशम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं, तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृपं साधुसन्न्यासयोगं, मुखेस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरिजी ब्रह्मस्वरूपं, विठ्ठल विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. प्रस्तुत
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाद्वारे श्री संत एकनाथ महाराज सुखी जीवनाचं वर्म सांगताय, सुखी जीवनाचं रहस्य सांगताय, समाधानी जीवनाचं रहस्य सांगतायत. तसं जर बघितलं तर हा अभंग श्री संत नाथ महाराजांच्या हरिपाठातील अभंग आहे. या अभंगाद्वारे नाथ महाराजांना एका साधकाने प्रश्न केलेला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर नाथ महाराजांनी या अभंगाद्वारे दिलेले. या संसाररूपी तापाने या संसारामध्ये एक होरपळलेला कोणी एक साधक ज्याला शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची होती, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची होती, मग त्या शाश्वत सुखाकरता तो तळमळ करत होता, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता तळमळ करत होता. आणि तळमळ करत असताना, प्रयत्न करत असताना त्याने नाथ महाराजांच्या जीवनाचं अवलोकन केलं. आणि अवलोकन केल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली का आपण ज्याच्याकरता अट्टहास करतोय, प्रयत्न करतोय, दिवस रात्र तळमळ करतोय ज्या सुखाकरता, ते नाथ महाराजांच्या चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे दिसतंय. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती तेजोमय वाहतंय. आपण नाथ महाराजांना सुखी जीवनाचं, सुखाचं रहस्य विचारलं पाहिजे म्हणून तो नाथ महाराजांना शरण गेला आणि नाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज मला तुमच्यासारखं जीवन जगायचंय, आनंदी निर्भय जीवन जगायचंय, सुखमय जीवन जगायचंय, याचं मला रहस्य सांगा, याचं मला वर्म सांगा. असं म्हणल्यानंतर श्री संत नाथ महाराजांनी त्या मनुष्याकडं, त्या साधकाकडं काही वेळ बघितलं आणि नाथ महाराजांनी त्या साधकाला प्रश्न केला, बाळा तुला सुखी जीवन जगायचंय का, तुला सुखाची प्राप्ती करायची का, तुला आनंदी जीवन जगायचंय का? त्याने सांगितलं, हो महाराज मला आनंदी जीवन जगायचंय. कशाने मला आनंदी जीवन जगता येईल, कशाने मला सुखी जीवन जगता येईल? नाथ महाराजांनी सांगितलं, दुसरी तिसरं काही करायची गरज नाहीये, फक्त एकच गोष्ट कर. काय कर? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बस आपण एकच गोष्ट करायची, त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचं आवडीने नामस्मरण करायचं. आवडीने नामस्मरण केल्यानंतर काय होणार आहे? तो भगवान परमात्मा आपली सगळी चिंता दूर करतो, आपली सगळी कामं करतो, आपले सगळे योगक्षेम वाहतो. मग नाथ महाराजांना त्याने प्रश्न केला साधकाने, महाराज तुम्ही सांगताय हे खरं आहे, याने सुखी जीवन होईल हे इथपर्यंत ठीक आहे, पण मग सुखी जीवन करण्याकरता तुम्ही सांगताय आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुम्ही सांगताय त्या देवाचं नाव घे, आवडीने नाव घे, मग सारखं नावच घेत बसायचं का? नाव जर घेत बसलो तर माझ्या जीवनाचं कसं होईल, माझ्या घरादाराचं कसं होईल, माझ्या बाकीच्यांचं कसं होईल, मी काय करू नाथ महाराज? तो खेद व्यक्त करायला लागला. नाथ महाराजांनी त्याला उत्तर दिलं, अरे खेद करू नको, अरे तो सर्वसामान्य आहे का? ज्याचं मी तुला नाव घेण्याकरता सांगतोय, ज्याचं त्याला आवडीने नाव घेण्याकरता सांगतोय, तो काय सर्वसामान्य आहे का? नाही. आपण दिवस रात्र ज्याच्याकरता कष्ट करतोय ना, त्या लक्ष्मीचा असणारा पती आहे आणि तो सर्व काही जाणणार आहे, सर्व काही जाणणार आहे. बस तू एकच गोष्ट कर. काय कर? आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर, म्हणजे तुला सुखाची प्राप्ती होईल. आणि महाराजांनी 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, तू खेद करू नको, कारण तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांचा सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आहे. तुमचाही सांभाळ तो भगवान परमात्मा करतो, माझाही सांभाळ तो भगवान परमात्मा करतो आणि तुझाही सांभाळ तो भगवान परमात्मा करणार आहे. तू खेद करू नको. आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराजांनी अगदी सुंदर सांगितलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखदुःख जे येतात ना, पूर्वजन्मीच्या संचितामुळे येतात. मग महाराज काय म्हणतात माहिती का? जैसी स्थिती आहे तैस्या परी तू राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. म्हणजे आपल्याला जास्त सुख जरी आलं, आनंद जरी झाला, तर आनंदामध्ये अगदी उत्साही व्हायचं नाही, आणि आपल्यावरती संकट आलं, दुःख आलं,
तर खचून जायचं नाही. फक्त एकच गोष्ट करत राहायची, ती म्हणजे आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत राहायचं. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, आपल्या जीवनामध्ये सुख येतं, दुःख येतं, आपल्यावरती जे संकट येतात हे पूर्वजन्मीचं संचित आहे, आपलं प्रारब्ध आहे, आपले भोग आहे. आणि या जर भोगाचा तुम्हाला नायनाट करायचा असेल ना, तर एकाच गोष्टीने नायनाट होईल, तो म्हणजे भगवत कृपेने एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र पिंपळगाव कोंझिरा येथे अखिल गुण निधान करुणा वरुणालय अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आणि त्याचप्रमाणे आपल्या गावचं महान तपस्वी वैकुंठवासी सद्गुरू रघुनाथ बाबा यांच्याही आशीर्वादाने चालू असलेला हा भव्य आणि दिव्य असा ऐश्वर्य संपन्न सोहळा. तसं जर बघितलं तर आपल्या गावची परमार्थिक उंची फार मोठी म्हणजे कारण सांगतो, आपण जेवढे ऐश्वर्यामध्ये गावामध्ये बंगले बांधलेले ना, तेवढ्याच ऐश्वर्यामध्ये भगवान परमात्म्याचं मंदिर देखील बांधलेलं आहे. हे एकदम अभिमानाची गोष्ट आहे. आपण जर बाहेर गेलं ना, छाती टोकून सांगितलं पाहिजे, महाराज आम्ही जेवढे घरं बांधलेले ना, त्याच्यापेक्षा भारी आम्ही आमच्या भगवंताचं मंदिर बांधलेलं आहे. हा तुमचा अभिमान आहे. आणि कार्यक्रमसुद्धा करताना अगदी भव्य दिव्य नियोजनामध्ये या ठिकाणी आपण हा नामयज्ञ सप्ताह मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न करताय. अगदी आज पहिला दिवस आहे म्हणून सांगतो, गेले 52 वर्षापासून आपण सप्ताह करताय, बरोबर आहे. 57 वर्षापासून 57 वर्ष झाले आपण सप्ताह करताय. पण खरं सांगा, आपण सप्ताह का करतो? तसं जर बघितलं तर मगाशी सांगितलं, मला भाऊंनी येता सांगितलं, रघुनाथ बाबांची, सद्गुरू रघुनाथ बाबांची पुण्यतिथी ही पौष महिन्यामध्ये असते. पण आत्ता आपण साजरी करतो, त्याच्यात काही दुमत नाही आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी सुद्धा आहे ना, पोळ्याच्या वेळेस असते. पण पोळ्याच्या वेळेस गंगेला पाणी असल्यामुळं जुन्या लोकांना जाता येत नव्हतं, म्हणून मार्गशीर्ष महिना हा जो आहे ना, भगवान परमात्म्याची विभूती सांगितलेली आहे. आणि भगवान परमात्म्याच्या विभूतीमध्ये आपण असं सुंदर परमार्थिक कार्य करत आहात. विठ्ठल सप्ताह का करायचा म्हणजे आपल्याकडं पैसे जास्त झाले म्हणून सप्ताह करायचा का? किंवा गावाला पंक्ती घालायच्या म्हणून सप्ताह करायचा का? नाही, याच्या पाठीमागचं कधी कारण आपण बघितलं का सप्ताह करायचा? एव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा, आपण सगळे शेतकरी मनुष्य. आपल्या शेतीतलं एखादं पीक गेलं, उदाहरणार्थ या वर्षीचा ऊस गेला, दुसऱ्या वर्षीचा ऊस लावण्याकरता आपण काय करतो माहिती का? आपल्या शेताच्या बाजूला असलेला म्हसोबा आहे ना, नांगरटी करायच्या अगोदर त्या म्हसोबाला असेल, मावलाय असेल, त्याला आपण नारळ फोडतो, श्रीफळ फोडतो का नाही फोडतो का? तर त्याला सांगतोय, तुझ्या आशीर्वादाने आत्तापर्यंतचं पीक व्यवस्थित गेलंय, आता दुसऱ्या पिकाकरता मशागत करतो, बरोबर आहे का नाही? मग ही जी देवता आहे, कोणती, मावलाय असेल, म्हसोबा असेल, ही ज्या देवता आहे त्या शास्त्रामध्ये क्षेत्ररक्षक देवता सांगितलेल्या आहे. कोणत्या? क्षेत्ररक्षक देवता सांगितलेल्या आहे. आणि ह्या ज्या देवता आहे, कोणत्या? भगवान श्री मारुतीराय असतील, प्रभू रामचंद्र भगवान असतील, ह्या जैव देवता सांगितलेल्या आहे, ह्या ग्रामरक्षक देवता सांगितलेल्या आहे. आणि ह्या जर कशाने खुश होत असतील, कशाने आनंदी होत असतील, तर त्या फक्त या नामचिंतनाने आनंदी होतात आणि गावावरचे संकट येणारे दूर करतात. विठ्ठल मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आज कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे. खूप सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. आजचा आपला कार्यक्रमाचा पहिला दिवस, ज्यांची 7 दिवस आपल्याला उपस्थिती लाभणारे असे असणारे, आपल्या भागाचं वैभव असणारे
मृदुंगामध्ये ज्ञानराज महाराज फापळ, त्याचप्रमाणे गायनामध्ये असणारे सर्वश्री नवनाथ महाराज नागरे, त्याचप्रमाणे नितीन महाराज देशमुख, योगेश महाराज पांडे, दौलत महाराज शेटे, पाचकर महाराज, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे हरिपाठ आहे, तुलसी कलश महिला आहेत, काकडा भजन आहे आणि ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे ते शंकर तात्या करपे, गंगाधर चुनीलाल करपे, प्रभाकर गणपत खिल्लारी व समस्त वारकरी मंडळी, समस्त ग्रामस्थ या ठिकाणी पिंपळगाव कुंजिरा यांच्या नियोजनातून अथक प्रयत्नातून या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. आणि आपण सर्वजण या थंडीमध्ये आणि बिबट्याच्या भीतीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी सद्गुरू रघुनाथ महाराजांच्या सेवा करण्याची संधी मला ज्यांनी प्राप्त करून दिली असे असणारे आमचे दाजी आदरणीय राजेंद्र भाऊ करपे यांनी संपर्क केला आणि या ठिकाणी मी सेवेकरता प्राप्त झालो. विठ्ठल त्याचप्रमाणे कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे श्री क्षेत्र सरलाबेटचे माजी विद्यार्थी सद्गुरू नारायणगिरी महाराजांना ज्यांनी जवळून अनुभवलेलं आहे, अगदी चालतं बोलतं व्यक्तिमत्व सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांना ज्यांनी जवळून अनुभवलेलं आहे असे आमचे कवडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वच मंडळी या ठिकाणी विनेकरी महाराज असतील, टाळकरी असतील, चोपदार असतील, त्याचप्रमाणे आमचे माझ्याबरोबर आलेले आमचे आदरणीय करण महाराज असतील. सुंदर अशी संशिष्टीम आहे. सर्वांना धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल लक्षपूर्वक आहे का, आपल्याकडं फक्त पाऊण तास शिल्लक राहिलेला आहे. बघा, आपण या जगामध्ये जर फिरलो, एक निरीक्षण दृष्टी जर घेऊन फिरलो, तर या जगामध्ये भौतिक प्रगती इतकी झालेली आहे का अगदी उंच शिखरावरती जाऊन पोचलेली. भौतिक प्रगती इतकी झालेली आहे का भयानक भौतिक प्रगती झालेली. आपण जर बघितलं, महाराज इथं कवडे महाराज नारायणगिरी महाराजांच्या टायमाला कीर्तन व्हायचे. कीर्तन होत असताना कसे व्हायचे माहिती का, माईक नसायचा, एकच माईक असायचा, आढ्याला टांगलेला असायचा आणि त्या माईकाकडे बघून सगळेजण कीर्तन करायचे. गायक पण त्याच्याकडेच बघून म्हणायचे. महाराज आपल्याला आता 2-2 माईक आहे. जुने जर कीर्तन जर ऐकले ना तुम्ही, माईकच राहत नव्हता पखवाद्यांना आणि 200 टाळकर राहत होते, त्याच्यामध्ये पखवाद्यांना आवाज काढावा लागत होता. आताही तुम्ही काढू शकता, त्यात वाद नाही आहे, परंतु सांगतोय आज दोन्हीकडे माईक दिलेले. एवढी भौतिक प्रगती झालेली आहे की भयानक प्रगती झालेली. म्हणजे अगदी सांगायचं झालं म्हणजे पूर्वीचे लोक असं सांगतात, गावातला कुणी जर मनुष्य मरण पावला तर त्याला निरोप पाठवण्याकरता, त्याचा निरोप सांगण्याकरता लोक जायचे का असा असा मनुष्य गेलाय सांगण्याकरता जायचे. जो सांगण्याकरता जायचा ना त्याचाच अंतविधी हाताला लागत नव्हता असं म्हणतात. पण आज जर बघितलं तर भौतिक प्रगती इतकी झालेली आहे, वैज्ञानिक प्रगती इतकी झालेली आहे का 5 मिनिटामध्ये आत्ता कुठंही समजू शकतं का असा असा व्यक्ती गेलेला आहे, कोणालाही आपल्याला निरोप पाठवता येतो. बरोबर आहे का नाही. याच्याही पुढे जाऊन सांगू का तुम्हाला अगदी कळण्याकरता, विज्ञानाने इतकी प्रगती केली, लोक आम्हाला बोलता बोलता म्हणतात, महाराज हो महाराज काय हो, अहो लोक चंद्रावर जाऊन पोचले. आम्हाला काय म्हणतात माहिती का, लोक चंद्रावर जाऊन पोचले, तुम्ही अजून धोत्रावरच आहे का, धोत्रावरच आहे का. मला सांगायचं काय आहे, सगळ्यांनाच आमचं धोतर चांगलं डोळ्यात चांगलं दिसतं असं काही नाही. बरं काही नाही. बऱ्याच जणांना नास्तिकांना आमचं धोतर पण खटकतं, आमच्यावरती टीका पण करतात, आमच्यावरती बोलतात. पण बरेच लोक असे, एक आठवलं म्हणून सांगतो, आम्ही एकदा खानदेशमध्ये सप्त्याला गेलो होतो. सागर महाराज, आम्ही बोखारे महाराजांना आम्ही मित्र आहे, सांगितलेलं ना तुम्हाला. हां, आम्ही खानदेशमध्ये सप्त्याला गेलेलो होतो. सप्त्याचा नियम असा असतो, 2 गायक असतात, 2 वादक असतात आणि एक एक पारायण वाचक असतो. आम्ही सगळेजण सप्त्याला गेलेलो होतो. पण नियम असा आहे का जोपर्यंत पारायण संपत नाही तोपर्यंत बाकीच्यांना जेवण नाही, बाकीच्यांना जेवण नाही. मग पारायण संपलं, दुपारची वेळ झालेली होती.
मी आलो सर्वांना म्हणलो अहो चला 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 जेवायला जायचं, भूक लागली जेवायला जायचं, प्रसाद घ्यायला जायचं, आवरा. अहो हनुमान जयंती रामनवमीचा प्रेड होता, ऊन तापलेलं होतं. 11:30च्या दरम्यान सगळ्यांनी आवरायला सुरुवात केली. आवरलं, रूमच्या बाहेर सर्वजण निघले. ऊन तापलेलं होतं. सर्वांच्या अंगावरती पांढरी शुभ्र कपडे होते, धोतर घातलेलं होतं, नेहरू शर्ट होता, उन्हाने कपडे चमकत होते. तिथं काही खानदेशमधले मुलं गोट्या खेळत बसलेले होते, गोट्या खेळत बसलेले होते. त्यातल्या एका मुलाने गोट्या खेळता खेळता दुसऱ्या मुलाला प्रश्न केला, भाऊ कोण क्षेत्रे म्हणी हे बगळे? समजतंय ना तुम्हाला? कोण शेत म्हणी हे बगळे? त्याने सांगितलं, त्याने आपला डाव खेळला, दुसऱ्याने गोटी हातामध्ये घेतली आणि खेळता खेळता त्याला पुन्हा प्रश्न केला, तुला नाही का माहीत कोण शेत बगळे? तुला माहीत नाही का? त्याने सांगितलं नाही ना. कोण शेत म्हणी बगळे? त्याने सांगितलं हे दिसस ना बगळे, हे देवाने कुत्रे शे म्हणी. समजतंय तुम्हाला? देवाने कुत्रे शे म्हणी. एवढं म्हणून थांबलं नाही बरं का महाराज, फापळ महाराज, एवढं म्हणून थांबलं नाही. तो पुढं काय म्हणला माहिती का? हे दिसच बगळे, हे देवाने कुत्रे शे म्हणी, दिवसा झोपस आणि रात्री भूकस म्हणी. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला एक आली असं आमचे धोतर पाहून आता, पण तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटलं नाही. कारण त्याने आम्हाला कुत्रा कोणाचं म्हणलं? कोणाचं म्हणलं? अहो भाग्य आहे आमचं, आम्हाला त्या भगवान परमात्म्याचा कुत्रा म्हणला. भाग्य आहे आमचं, आम्ही कुत्रे होण्याकरता तयार आहे, 100% तयार आहे. पण कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ या नावाचा कुत्रा होण्याकरता तयार आहे. आम्ही कुत्रे होण्याकरता तयार आहे, त्या प्रभू रामचंद्रांचा कुत्रा होण्याकरता तयार आहे. बघा एक दृष्टांत सांगतो मी, महाराजांना माहिती आहे. बघा ज्या वेळेस सद्गुरू जोग महाराजांनी एक पैलवान पाडला, फार सुंदर उदाहरण आहे. जोग महाराजांनी पैलवान पाडला, जोग महाराजांची भव्य दिव्य अशी यात्रा निघाली, भव्य दिव्य असं महाराजांचं स्वागत चालू होतं, मिरवणूक निघालेली होती. आणि गंगागिरी महाराज त्या टायमाला नेमके पंढरपूरला होते. पंढरपूरला मोठी अशी त्यांची एक कुस्ती झालेली होती, त्यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघालेली होती. गंगागिरी महाराजांना पाहिलं, जोग महाराज खाली उतरले आणि गंगागिरी महाराजांच्या साधू म्हणून दर्शनाकरता गेले आणि गंगागिरी महाराजांना नतमस्तक झाले. श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग करी दंडवत. फार सुंदर उदाहरण आहे बघा. गंगागिरी महाराजांना नतमस्तक झाल्यानंतर उभे राहिले, हात जोडला, प्रणाम केला. गंगागिरी बाबांनी विचारलं, का हो कसली मिरवणूक आहे? सांगितलं, महाराज मी एक पैलवान पाडलाय. आता या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये कोणताच पैलवान नाही जो माझ्यापेक्षा मोठा आहे. या महाराष्ट्रामधला, भारतामधला सगळ्यात मोठा पैलवान मी पाडलाय. आता सगळ्यात मोठा पैलवान मी आहे असं म्हणल्यानंतर गंगागिरी महाराज हसले आणि हसल्यानंतर त्यांनी चिकित्सेने विचारलं, साधूचं हसणं म्हणजे काय सोपा खेळ नाही. का हसले तुम्ही महाराज मला? अहो मी मोठा पैलवान पाडलाय, माझ्यासारखा आता पैलवान नाहीये म्हणून माझी मिरवणूक निघली आणि तुम्ही मला हसताय का? असं विचारल्यानंतर गंगागिरी महाराजांनी सांगितलं, काय नाही. शब्बास म्हणे तू मोठा पैलवान पाडला. नाही महाराज, मला तुमचं हसण्याचं कारण सांगा. असं म्हणल्यानंतर गंगागिरी महाराजांनी त्यांना सांगितलं, जोग महाराजांनी सांगितलं, अरे हाडा मासाच्या पैलवानाला कुणी पाडीन? काय म्हणले? हाडा मासाच्या पैलवानाला कुणी पाडीन? काळ रूपी पैलवानाला पाडून दाखव, तेव्हा मी तुझी पाठ तुपतीन आणि तुला खरंच पैलवान मानन. गंगागिरी महाराजांच्या या वाक्याचा जोग महाराजांवरती बोध झाला आणि जोग महाराज तडक निघले, आळंदीला गेले. आळंदीला जाऊन ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आता काळरूपी पैलवानाला पाडायचं. काळरूपी पैलवानाला पाडण्याकरता तालीम सुरू केली. काय अहो नामचिंतन केलं, साधना केली, उपासना केली, सर्व काही शास्त्राचा अभ्यास केला. हे करत असताना जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि शेवटच्या कालखंडामध्ये जोग महाराज पुण्याच्या एका दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. फार सुंदर प्रसंग आहे बघा. आणि जोग महाराज ॲडमिट असताना मामासाहेब दांडेकर जोग महाराजांच्या सेवेमध्ये होते. रात्रीचे 2 वाजलेले होते. रात्रीच्या वेळी जोग महाराजांना जाग आली आणि जोग महाराजांनी मामासाहेब दांडेकरांना आवाज दिला, मामा. जी महाराज.
मला आत्ताच्या आत्ता आळंदीला जायचंय. महाराज जाता यायचं नाही, रात्रीचे 2 वाजले. उद्या सकाळी आपण डॉक्टरांना विचारू आणि डॉक्टरांकडून परवानगी घेऊन आपण जाऊ. तुमची तब्येत बरी नाही. तुला सांगितलं ना मी, आत्ताच्या आत्ता मला आळंदीला जायचंय. महाराज जाता यायचं नाही, रात्रीचे 2 वाजलेले. अरे तू माझा गुरु आहे का मी तुझा गुरु आहे? सांगितलं महाराज तुम्हीच माझे गुरु आहे. मग सांगितलेलं काम कर, जा आत्ताच्या आत्ता. कोणी टांग्यावाला बघ, मला आळंदीला जायचंय. मामासाहेब दांडेकरांचा नाविलाज झाला. दवाखान्याच्या बाहेर आले. कोणी टांग्यावाला भेटतायत का बघतायत. इकडं तिकडं बघितलं. एका टांग्यामध्ये एक टांग्यावाला झोपलेला होता. त्याला उठवलं. अरे आळंदीला येतोस का? का हो आळंदीला एवढ्या रात्री? जोग महाराजांना घेऊन आळंदीला जायचंय. जोग महाराजांना, जोग महाराजांची ख्याती पसरलेली होती. त्या टांग्यावाल्याला आनंद झाला. वा, जोग महाराजांची सेवा आज मला घडणार आहे. येतो ना मी. सकाळ सकाळी आळंदीमध्ये पोचू. इंद्रायणीचं स्नान होईन, माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन होईन. किती भाग्याचा दिवस आहे, येतो. असं म्हणल्यानंतर मामासाहेब दांडेकर पळत पळत गेले. जोग महाराजांना हॉस्पिटलच्या बाहेर आणलं आणि बग्गीमध्ये बसवलं. पाठीमागच्या साईडला जोग महाराज बसले. मामासाहेब दांडेकर आणि टांग्यावाला 2 जण पुढे निघले. टांगा आळंदीच्या दिशेने निघला. पाठीमागं जोग महाराज नामस्मरण करत होते. लक्षपूर्वक ऐका. जोग महाराज नामस्मरण करत होते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. सतत नामचिंतन चालू होतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि मधूनच मामासाहेब दांडेकरांना एक प्रश्न विचारायचे. मामा कुठपर्यंत आलो आपण? मामासाहेब दांडेकर सांगायचे, गुरुजी आपण आता विश्रांतवाडीपर्यंत आलो. बरोबर. पुन्हा नामस्मरण सुरू करायचे. आता कुठपर्यंत आलो आपण? सांगायचे आता मॅगझिन चौकापर्यंत आलो. परत प्रश्न करायचे, आता कुठपर्यंत आलो? थोरल्या पादुकांपर्यंत. मामासाहेब दांडेकरांना कळत नव्हतं जोग महाराज आपल्याला हा सारखा सारखा प्रश्न का विचारतात कळत नव्हतं. पण गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांना काय सांगितलं होतं? काळ रूपी पैलवानाला पाडून दाखव तेव्हा मी मानन. मग काळ रूपी पैलवानाला पाडलं हे समजायचं कसं? तर नामस्मरण करत होते ना. काळाबरोबर गंगागिरी महाराज पाठीमागं युद्ध खेळत होते. गंगागिरी महाराजांनी जोग महाराजांनी मनामध्ये प्रश्न केलेला होता, संकल्पना केलेली होती. काय? तर मी माझा देह इंद्रायणीच्या पलीकडे म्हणजे पुण्याकडे जर ठेवला तर समजायचं काळाने मला पाडलं. आणि इंद्रायणीच्या पलीकडे जर गेलो तर समजायचं काळाला मी पाडलं. आळंदीमध्ये जर मी देह ठेवला तर. पुन्हा विचारलं कुठपर्यंत आलो? आता देऊ फाट्यामध्ये. आता कुठपर्यंत आलो? अहो इंद्रायणीच्या पुलावरती आलो. आता कुठपर्यंत आलो? इंद्रायणीच्या मध्यभागी. आता कुठपर्यंत आलो? मामासाहेब दांडेकरांनी सांगितलं, महाराज आपण पुण्यक्षेत्र आळंदीमध्ये आता पोहोचलोय. असं म्हणल्याबरोबर जोग महाराज पैलवान होते. आपल्या दंडावरती थाप दिली, मांडीवरती थाप दिली आणि गंगागिरी बाबांना सांगितलं, बाबा या पठ्याने काळ रूपी पैलवानाला पाडलं बरं का, पाडलं. मला हे पुढं सांगायचंय बघा. तिथून जोग महाराज निघाले, घासवाले धर्मशाळेमध्ये गेले. आणि आपण ज्या ग्रंथाचं पारायण करतो का, ज्ञानेश्वरीचं पारायण करतो का, ती ज्ञानेश्वरी माझ्या जोग महाराजांनी समोर घेतली. आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करत करत जोग महाराजांनी आपला देह ठेवला. आणि ठेवल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये बातमी पसरली. प्रत्येक वारकरी अखेरचं दर्शन करण्याकरता येत होता. प्रत्येक वारकरी जोग महाराजांचं अंतदर्शन करण्याकरता येत होता. भव्य दिव्य अशी जोग महाराजांची अंतयात्रा निघली. अंतयात्रा माऊली ज्ञानोबारायांच्या महाद्वारापर्यंत आली. आणि महाद्वारापर्यंत आल्यानंतर अंतयात्रा थांबली. लक्षपूर्वक ऐका. आपली अंतयात्रा कुठंच थांबत नाही. अहो माऊली ज्ञानोबारायांच्या दारासमोर माझ्या जोग महाराजांची अंतयात्रा थांबली. आणि एका वारकऱ्याने मानेखाली हात घातला. जोग महाराजांचं तोंड माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीकडे केलं आणि माझ्या एका वारकऱ्याने अभंग गायला. तो अभंग असा होता, तुझ्या दारीचा कुत्रा नको मुकलुजी दातारा विठ्ठल. मला सांगायचं एवढंच आहे, आम्हाला कुत्रे म्हणलं ना वाईट वाटलं नाही. बरं जाऊ दे. आपला विषय काय होता? विज्ञानाने इतकी भौतिक प्रगती केलेली आहे
की आज उंच शिखरावरती जाऊन पोचलेली, उंच शिखरावरती जाऊन पोचलेली. विज्ञानाने भरपूर शोध लावले, आतापर्यंत अनेक शोध लावले, निरनिराळे शोध लावले, पण विज्ञानाला आतापर्यंत एका गोष्टीचा शोध लावता आला नाही. लक्षपूर्वक ऐका, विज्ञानाने अनेक शोध लावले, पण विज्ञानाला आतापर्यंत एका गोष्टीचा शोध लावता आला नाही. आणि ज्याच्याकरता आपण दिवस रात्र तळमळ करतोय ना, दिवस रात्र काबाड कष्ट करतोय ना, त्याच गोष्टीचा शोध आतापर्यंत विज्ञानाला लावता आला नाही. मला खरं सांगा, आपण सगळे शेतकरी दररोज पहाटे उठतो, गायांचा आवरतो, धारा काढतो, दूध टाकतो, परत आपण चारा काढतो, शेतीतले कामं करतो, पुन्हा संध्याकाळी पुन्हा तेच करतो. हे कशा करता करतो मला खरं सांगा? कशा करता? सुखा करता करतो का नाही? सुखा करता करतो. मग या सुखाचा शोध आतापर्यंत विज्ञानाला लावता आला नाही. आपण ज्याच्या करता दिवस रात्र आटोकाट प्रयत्न करतो ना, दिवस रात्र ज्याच्या करता पळतो ना, या सुखाचा शोध आतापर्यंत विज्ञानाला लावता आला नाही आणि कोणालाच लागला नाही. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही त्या सुखाच्या शोधामध्ये, कोणी 35 वर्षाचं आहे, कोणी 40 वर्षाचं आहे, कोणी 45 वर्षाचं आहे, कोणी 50 असेल, कोणी 60 असेल, अहो एवढं आपलं 70 पर्यंत वय झालं, आतापर्यंत या संसारामध्ये काबाड कष्ट केले आणि ज्या सुखाकरता दिवस रात्र पळालो, मला खरं सांगा, त्या सुखाची प्राप्ती आतापर्यंत आपल्याला झाली का? झाली का? आतापर्यंत झाली का? नाही झाली. झाली ना आपल्याला सुखाची प्राप्ती, पण कोणत्या सुखाची प्राप्ती झाली माहिती का? क्षणिक सुखाची प्राप्ती झाली. शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्याला आतापर्यंत झालेली नाही. शाश्वत सुख भेटलं नाही आपल्याला, क्षणिक सुख भेटलं ना आपल्याला. क्षणिक सुख म्हणजे काय माहिती का? आता आहे, थोड्या वेळाने नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्याला मुलगा झाला, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे, मुलगा झाला. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले, सांगितलं मुलाला कावीळ झाली, काचेमध्ये ठेवावं लागन. हाय का? त्याचा आनंद राहिला का? झाला ना, आनंद संपला ना. तसं मला सांगायचं काय आहे, आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती झाली नाही, क्षणिक सुखाची प्राप्ती झाली. आतापर्यंत आपण ज्याच्याकरता पळालोय, ज्या सुखाकरता दिवस रात्र पळतोय ना, आणि ज्याच्या सुख शोधण्याचा प्रयत्न करतो ना, यात आपल्याला सुख सापडणार नाही. कारण महाराजांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये तुम्ही सुख शोधताय ना, याचं मूळच दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ, लोभ शोणी पाठीला लागली ओढाळ, क्रोध लोभ शोणी पाठीला ओढाळ, आम्ही शरण जाऊ तुझं देईल निर्मळ, आम्ही शरण जाऊ तुझी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी, अंधाऱ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. तुम्ही ज्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करताय ना, महाराजांनी सांगितलं या संसाराचं मूळच दुःख रूप आहे. मग तुम्ही कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्हाला सुख सापडणार नाही. खरं सांगा, सापडलं का आपल्याला? शाश्वत सुख सापडलं का आतापर्यंत आपल्याला? नाही सापडलं. महाराजांनी एक दुसरं उदाहरण फार सुंदर दिलंय. कसं दिलं माहिती का? महाराज म्हणले, आपण या संसारामध्ये सुख कसं शोधतो माहिती का? जुंतले घाणा बांधुनी डोळे, मागे जोडी आरतेने पोळे, चालिलो किती न कळे दुःख आरंभळे भूकतहान. महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं. महाराज काय म्हणतात माहिती का? घाण्याला बांधलेला जो बैल असतो ना, घाण्याला, तो चालण्याकरता तो घाण्याचा मालक काय करतो माहिती का? त्याच्या जुवाच्या पुढे एक घासाची पिंडी बांधतो आणि पिंडी बांधल्यानंतर त्या बैलाला वाटतं ही माझ्या आता मुखात येईल, थोड्या वेळाने तोंडाला लागन, थोड्या वेळाने लागन, असा दिवसभर त्या घाण्याच्या भोवती फिरतो. मला सांगा, तो किती फिरला तेव्हा त्याला ती पिंडी भेटल का? नाही. महाराजांनी काय सांगितलं माहिती का?
चालिलो किती न कळे दुःख आरंबळे भुकतान. अहो तो किती चालला ते सुद्धा त्याला सांगता येणार नाही. एखादा शेतकऱ्याचा बैल जर असेल ना, त्याने जर नांगरटी केली तर तो पाठीमागं वळून पाहिल्यानंतर तो सांगू शकतो मी अर्धा एकर नांगरटी केली, 1 एकर नांगरटी केली. पण त्या घाण्याभोवती फिरणारा जो बैल आहे तो सांगू शकतो का मी किती किलोमीटर चाललो? नाही सांगू शकत. तसं आपण या संसारामध्ये आपण दिवस रात्र काबाड कष्ट करतोय, फक्त एकाच आशेने करतोय आपल्याला सुखरूपी पिंडी आज ना उद्या भेटन, आज ना उद्या भेटन. पण आपल्याला आत्तापर्यंत ती पिंडी आत्तापर्यंत काय मुखाला लागली नाही किंवा आपल्या हाताला लागली नाही. मग कोणालाच लागली नाही का हो? विज्ञानाला शोध लावता आला नाही, आपल्याला भेटली नाही, मग ती कोणालाच भेटली नाही का? नाही ना, असं नाही. ती भेटली ना. कोणाला भेटली? आमच्या संत महात्म्यांच्या हाती सुख लागलं म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. मग सुख घेतल्यानंतर त्यांना भगवान परमात्म्याची शाश्वत सुखाची प्राप्ती घेतल्यानंतर सर्वसामान्य जीवाकडे या संत महात्म्यांनी बघितलं. कारण संत महात्म्यांचा अवतार कार्य कशा करताय माहिती का? आपल्या सर्वांचा उद्धार करण्याकरता. उद्धरया जन जीवा उद्धरया जन जीवा उदरय जन जड जीवा उदरय जन. अवतार तुमा धराया कारण उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन. अवतार तुमा धराया कारण उदरय जन जड जीवा उदरय अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. मला सांगा ज्ञानोबा या भूतलावरती कशा करता आले? आपला उद्धार करण्याकरता आले. जगद्गुरु तुकोबराय कशा करता आले? याच्याच करता आले. सद्गुरू नारायणगिरी महाराज असतील, गंगागिरी महाराज असतील किंवा आपल्या गावचं अधिष्ठान दैवत असतील सद्गुरू रघुनाथ महाराज कशा करता आले होते हो? आपल्या सर्वसामान्य जनतेचा उद्धार करण्याकरता आणि सुखाची प्राप्ती करून देण्याकरता. या संतांनी आपल्याकडे बघितलं आणि या संतांना वाटलं अरे आपण ज्या सुखाचा अनुभव घेतलाय ना, या सुखाचा अनुभव यांनाही करून द्यायचा, या सर्वसामान्य जीवालाही द्यायचा. मग त्यांनी काय केलं माहिती का? संतांनी काय केलं? संत एकांती बसले. संत एकांतामध्ये जाऊन बसले. त्यांनी साधना केली, ध्यानधारणा केली. अहो शास्त्राचा वेद पुराणाचा अभ्यास केला, पाहिले पुराणे, धांडुलेले दर्शने सगळ्याचा अभ्यास केला आणि त्यांना एक तत्व सापडलं, एक गोष्ट सापडली, सगळ्याचा सार सापडला. काय? वेद अनंत बोलिला पण अर्थ इतुलाची साधिला. काय साधिला? तुम्हाला जर सुख पाहिजे ना, लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला जर सुख पाहिजे ना तर काय करा? विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना तर काय करा? त्या भगवान परमात्म्याला शरण जा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आमच्या संत महात्म्यांनी सुद्धा हेच केलं होतं. सगळ्या संत महात्म्यांनी हेच केलं. बघा जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा काय केलं होतं? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, किंवा पंढरीची वारी आहे माझ्या घरी, म्हणजे पांडुरंग परमात्म्याची वारी, विठोबाशी शरण जावे आणि अखंड नामचिंतन. अहो दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. अहो नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. सतत त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन, सतत त्या नामचिंतनाचं परिपक्व फळ म्हणजे त्यांना भगवान परमात्म्याची म्हणजे सुखाची प्राप्ती झाली. आणि ते तेज नाथ महाराजांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. नाथ महाराजांना सुद्धा त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर, सुखाची प्राप्ती झाल्यानंतर नाथ महाराजांचे उद्गारे, नाथ महाराज काय म्हणतात माहिती का? अवघे चित्र लोके आनंदाची अवघे चित्रलोक आनंदाची आता, अवघे चित्रलोक आनंदाची आता, अवघे चित्रलोक आनंदाची आता, अवघे चित्रलोक आनंदाची आता. चरणी जगन्नाथाची तटे, चरणी जगन्नाथाचे
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. नाथ महाराजांना जेव्हा या सुखाची प्राप्ती झाली ना, शाश्वत सुखाची, नाथ महाराजांचं प्रमाणे आता मला काय दिसू लागलं, अवघे चित्रलोके आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त टेले माय जगन्नाथ बाबा. आनंदी जीवन झालं नाथ महाराजांचं. आणि नाथ महाराज आनंदी जीवन जगत असताना पैठण क्षेत्रामधलाच एक साधक, जो या संसाराच्या तापाने तापलेला होता, या संसाराच्या दुःखाने ओरपळलेला होता, त्यालाही शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची होती. आणि त्याने नाथ महाराजांच्या जीवनाचं अवलोकन केलं आणि नाथ महाराजांना शरण गेला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. आणि नाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज काय? अहो म्हणे, ज्या पैठण क्षेत्रामध्ये तुम्ही राहता ना, त्याच पैठण क्षेत्रामध्ये मीही राहतो ना. ज्या गोदावरीचं पाणी तुम्ही पिता, त्याच गोदावरीचं पाणी मी पितो. अहो, ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता, त्याच महाराष्ट्रामध्ये मी राहतो. ज्या गिरणीचं तुम्ही पीठ खाता, त्याच गिरणीचं मी पीठ खातो. पण आपल्या दोघांमध्ये फरक काय इतका मोठा आहे? काय फरक विचारलं? अहो, तुमचं इतकं जीवन आनंदी कस काय, निर्भय कस काय, सुखमय कस काय? मलाही तुमच्यासारखं आनंदी, निर्भय आणि सुखमय जीवन जगायचंय. मला सुद्धा सुखाची प्राप्ती करून घ्यायची, मला सुद्धा सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मला तुमच्यासारखी सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आनंदी जीवन जगायचंय, निर्भय जीवन जगायचंय. याचं मला रहस्य सांगा, याचं मला मौरमा सांगा. असं म्हणल्यानंतर संत महात्मे लगेच आपल्याला काही सांगत नाही, लगेच काही सांगत नाही. नाथ महाराजांनी त्याच्याकडे नकशिकांत बघितलं आणि नाथ महाराजांनी त्याला सांगितलं, मी जे सांगाल ते करसाल का? हो महाराज, तुम्ही जे सांगाल ते करण्याकरता तयार आहे. मग एकच गोष्ट कर. काय कर? आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. महाराजांनी त्याला उत्तर दिलं, तुला सुखी जीवन जगायचंय ना, काय कर? त्या भगवान परमात्म्याला शरण जा आणि शरण जाऊन काय कर? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पहिलं काय सांगितलं? विठोबासी शरण जावे. मग देवाकडे जात असताना कसं जायचं बरं? कसं जायचं? आपल्याला 4 दिवस राहायचं असेल ना, थंडी गारठ्याचे उबदार कपडे घेऊन जायचे, राहायची सोय नसली तर व्यवस्थित कपडे घेऊन जायचे. असं जायचं का?
नाही. जात असताना कसं जायचं? मग 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात कसं जायचं? त्या भगवान परमात्म्याकडे जायचंय ना, त्या भगवान परमात्म्याकडे जायचंय ना. जात असताना कसं जा? तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्यशी शाश्वतम. आता कसं जायचं? माऊली ज्ञानोबरायांनी या श्लोकावरती विवरण करत असताना म्हणले, तया अहम वाचा चित्त अंग देऊनी या शरण रिग हे मोदाधिक गांग रिगाले जैसे. जसं नदी समुद्राकडे जात असताना जसं सर्व अंगाने जाते ना, त्या पद्धतीने त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं. आणि एकदा का त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं का मग काय करायचं? नाथ महाराज म्हणतात बस एकच करायचं. काय करायचं? आवडीने भावे हरिनाम घेसी. कसं सांगितलं? कसं नामस्मरण सांगितलं? निवडीनं सांगितलं का? सवडीनं सांगितलं का? नाही. महत्वाचा शब्द दिलाय. नामस्मरण करत असताना कसं करा सांगितलं? आवडीने आणि भावे. बघा भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलं गीतेमध्ये, त्याचं नामचिंतन करत असताना कसं करायचं? अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. सगळ्या चिंता दूर करतो, आपले योगक्षेम भगवान परमात्मा वाहतो. पण कधी? आपण जर अनन्य भावाने त्याचं जर नामचिंतन केलं तर, आपण जर त्याचं आवडीने नामचिंतन केलं ना, आपल्या सगळ्या चिंता तो भगवान परमात्मा दूर करतो. आपण सुद्धा नामस्मरण करतो, करत नाही असं नाही, आपण करतो. पण आपलं कसं आहे माहिती का? सवडीनं करतो आणि निवडीनं करतो. तुम्हाला खरं सांगू का? आपण करायचं म्हणून करतो, मनापासून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नाही. आता याच्याही पुढे जाऊन सांगू का? जेवढा तुम्ही लाडक्या बहिणीचा मेसेज जर आला, पैसे पडल्याचा मेसेज जर आला ना, तो जेवढा आवडीनं वाचता ना, तेवढं जर आवडीनं माझ्या भगवंताचं नामचिंतन केलं ना, भगवान परमात्मा सगळे तुमचे योगक्षेम होईल. अहो सगळ्या चिंता दूर करील. पण आपण त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करत नाही, करत नाही. अहो त्या भगवान परमात्म्यावरती मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. मला सांगा, खरं सांगा, आवडीने नामचिंतन जर केलं तर भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता दूर करतो. याच्याकरता मी तुम्हाला किती उदाहरणं सांगू? मला सांगा, भक्त प्रल्हादाने आत्तापर्यंत काय केलं होतं? भक्त प्रल्हादाने काय केलं होतं? तुम्हाला भक्त प्रल्हाद माहिती का? हा, माहिती ना? भक्त प्रल्हादाने काय केलं होतं? फक्त एकच गोष्ट केली होती, त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन केलं होतं. त्या भक्त प्रल्हादाला काय केलं होतं माहिती का? अहो त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. कारण तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अहो कड्यावरून ढकलून दिलं, काहीच झालं नाही, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अहो हत्तीच्या पायाखाली दिलं, काहीच झालं नाही, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. बस आपल्या सगळ्या चिंता भगवान परमात्मा वाहतो. पण आपण काय केलं पाहिजे माहिती का? घालून या भार राहिलो निश्चिंत. बस त्या भगवान परमात्म्यावर भार टाकून द्यायचा आणि एकच करायचं. काय करायचं? आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, आवडीने नामचिंतन करायचं. बस अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आणि आपण जर अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं ना, तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता दूर करतो. विठ्ठल आता सर्वजण अनुभवतात एक गोष्ट, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बसू दे त्याला, काय घरी गेल्यावर बोला आता बाकीच. बघा सगळेजण अनुभवतात ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बघा कोण? श्री क्षेत्र वृंदावन धाम येथील प्रेमानंद बाबा. पाहिले सर्वांनी? पाहिले? हे बघा तुम्ही सुज्ञ श्रोते आहात. आपल्या सप्त्याची उंची फार मोठी. म्हणजे मला आनंद वाटला का आपल्या गावात असे भोगते आहेत, याचा आनंद आहे. कारण चांगल्या आपल्या महाराज मंडळीची कीर्तन आहे आपल्याकडं, सुंदर कीर्तन आहे सगळे. प्रेमानंद बाबा तुम्ही सर्वांनी पाहिले का? पाहिले? पिवळे कपडे घातलेले. अहो आपल्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, फेसबुकवरती रील येतात, यूट्यूबला रील येतात. आत्तापर्यंत आपल्या मोबाईलमध्ये एकदा काय ना प्रेमानंद बाबांचा रील आला असेल ना? आला असेल. ज्यांच्या आला त्यांना धन्यवाद. आणि ज्यांच्या आजूकपर्यंत प्रेमानंद बाबांचा रील आला नाही ना ज्यांच्या मोबाईलमध्ये, त्यांना डबल धन्यवाद. साष्टांग दंडवते, साष्टांग दंडवते.
खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, मुलांचे पोरांचे मोबाईल चेक करत असताना कसे करा माहिती का? कुठं जायची गरज नाही, त्यांच्या मोबाईलमध्ये गेलं का इंस्टाग्रामचे रील पाहायला सुरुवात करा. फक्त काय माहिती का, इंस्टाग्राम आपण जे पाहत असतो का तेच देत राहतं, तेच देत राहतं. जर तुम्ही प्रेमानंद बाबांचे रील पाहिले ना, तुम्हाला प्रेमानंद बाबाच दिसतील. तुम्ही जर वारकरी संप्रदायाचे, खरं आहे का नाही, तुम्ही जे पासाल तेच. साधं आपल्यावरती हे नेटवर्क आहे ना, आपल्यावरती नजर ठेवून असतं. तुम्हाला काय आवडतं ना तेच देतं. मग आपण प्रेमानंद बाबा सर्वांनी पाहिले ना, प्रेमानंद बाबांचा एक पाहिलेला व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो. साक्षात भगवान श्रीकृष्णाचा अवतार त्यांना मानतात. त्यांनी सांगितलं मी भगवान परमात्म्याकडे कधी काही मागितलं नाही, आणि खरं सांगतो म्हणे भगवंताजवळ कधीच काही मागायचं नाही. त्यांचं वाक्य लक्षपूर्वक आहे का, भगवंताजवळ कधीच काही मागायचं नाही. आणि भगवंताकडे जर गेलं ना, संसाराचं तर कधीच काही मागायचं नाही. भगवंताकडे जर मागायचं असेल ना, भगवंताकरताच मागायचं. आपण गेलो का संसाराचं मागतो. आपल्याला खरं सांगू का, देवाकडं काय मागावं याचं सुद्धा अक्कल नाही. आपल्याला राजा प्रसन्न होतो, पण आपण चुना मागितल्यागत करतो. राजा प्रसन्न झाला, आपल्याला चुना मागून उपयोग काय आहे मला सांगा. एक माऊली ज्ञानोबरायांची ओवी आहे. माऊली ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला, आंधळ्या गरुडाचे पाका हाती, कवुन्या उपयोगा जाती. बघा उदाहरण फार सुंदर आहे. एक आंधळा मनुष्य होता. आंधळ्या मनुष्याला शासनाची एक सवलत आहे. काय सवलत आहे? 1/4ची सवलत आहे. म्हणजे त्याला काय आहे, आपल्याला जर 1 रुपया तिकीट असेल ना, त्याला 4 आण्याच तिकीट असतं, 4 आण्याच तिकीट असतं. पण त्याने विचार काय केला माहिती का, 4 आणे का होईना पण आपले चालले ना, 4 आणे का होईना पण आपले खर्च होत आहेत ना. मग शासनाकडून आपल्याला याच्यापेक्षा जास्त काही मदत भेटते का, याच्याकरता प्रयत्न करू. त्यांनी पंचायत समिती पाहिली, शासकीय सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये गेला. प्रत्येकाला विचारायचं मला काही स्कीम भेटते का. त्याला सगळ्यांनी सांगितलं, शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं याच्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, याच्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, सहाय्य करू शकत नाही. आणि तुम्हाला जर जास्त सहाय्य करायचं असेल, लागत असलं, तर तुम्ही भगवंताजवळ जा, भगवान परमात्मा देऊ शकतो. याच्या ते डोक्यात फिट बसलं. आंधळा मनुष्य गेल्यानंतर आहे ना, त्याने तपश्चर्या करायला सुरुवात केली. तपश्चर्या केली आंधळ्या मनुष्याने. त्याला भगवान परमात्मा प्रसन्न झाला. लक्षपूर्वक आहे का, आपण काय देवाकडे मागतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. भगवान परमात्मा त्याला प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर त्याने काय सांगितलं भगवंताला, भगवंत म्हणे काय मागायचं ते माग, मी तुला देण्याकरता तयार आहे. याने सांगितलं भगवंता मला बसचं आहे ना 1/4 तिकीट आहे, पण आता 4 आणे का होईना पण जातात ना हो, तेवढे नाही गेले पाहिजे, मला काहीतरी याच्यापेक्षा आहे ना जास्त सबसिडी द्या. मग काय करायचं त्यांनी सांगितलं, मला आहे ना कुठंच रुपया सुद्धा गेला नाही, 5 पैसे नाही गेले पाहिजे, माझा प्रवास फ्रीमध्ये झाला पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही काय करा, मला गरुडाचे पंख द्या म्हणे. काय द्या म्हणे? गरुडाचे पंख. तो भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याने त्याला गरुडाचे पंख दिले. याने ट्रायल सुद्धा मारून पाहिला, सगळे गेर टाकून पाहिले. भगवंत म्हणे ओके का, त्याने सांगितलं ओके. भगवान परमात्मा म्हणे येऊ का. भगवान परमात्मा निघून गेले. हा आंधळ्याला इतका आनंद झाला. आता आपल्याला रुपया तिकीट नाही, आता कुठं पैसे खर्चायची गरज नाहीये, आता आपल्याला खर्चच नाहीये. आता आळंदी म्हणू नका, पंढरपूर म्हणू नका, काशी म्हणू नका, हरिद्वार म्हणू नका, जिथं वाटन तिथं जाता येईल आपल्याला, जिथं वाटन तिथं जाता येईल. आणि जिथं तपश्चर्या करत होता तिथून जो निघाला तो डोंगराला धडकला, पडला आणि मेला. मला सांगा तो कोण होता? आंधळा होता ना. त्याने काय मागायला पाहिजे? काय मागायला पाहिजे? डोळे मागायला पाहिजे. भगवंता आतापर्यंत मी हे विश्व पाहिलं नाही, मला विश्व पाहायची सुद्धा गरज नाहीये, मला फक्त तुला पाहायचंय, तुला पाहण्यासाठी मला डोळे दे विठ्ठल. प्रेमानंद बाबांनी सांगितलं कधी भगवंताकडे काहीच मागू नका. भगवान परमात्मा सगळं जाणताय, तो तुम्हाला जे लागत ते दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेमानंद बाबांनी सांगितलं मी जोपर्यंत माझी शरीर वेष्टी चांगली होती, मी चांगला होतो, तोपर्यंत दुसऱ्याच्या आश्रमामध्ये राहत होतो. बघा तोपर्यंत माझ्याकडे फक्त 2 ड्रेस होते आणि एक वळकुटी होती.
एका वळकुटीवर झोपायचो, एक ड्रेस धुवायचो, एक घालायचो आणि वृंदावन धामची परिक्रमा करायचो, राधा राणीचं भजन करायचं. एक दिवस जरा पोट दुखायला लागलं म्हणून मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरने सांगितलं, चेकअप केला, सगळा चेकअप केला आणि डॉक्टरने सांगितलं, महाराजजी तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. काय सांगितलं? तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. हे एकदम शांत बसले. मग आता काय केलं पाहिजे डॉक्टरांना विचारलं. डॉक्टरांनी सांगितलं, तुम्हाला डायलिसिस करावं लागतील, फार खर्च येईल याच्याकरता. ते म्हणे बरं ठीक आहे, बघतो मी, येतो, तुम्हाला नंतर भेटतो. असं म्हणून प्रेमानंद बाबा दवाखान्याच्या बाहेर निघले आणि राधा राणीकडे बघितलं आणि सांगितलं, मी मागाशी सांगितलं प्रमाण, घालून या भार राहिलो निश्चिंत. सांगितलं भगवंताला, हे राधा राणी, तुला जे करायचंय ना ते कर, मारायचंय तर मार आणि जगवायचंय तर जगव. माझी उजवी किडनी म्हणजे राधा आहे आणि डावी किडनी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, राधा कृष्ण आहे. आणि तुला जे करायचं ते कर, आता मी फक्त तुझं नामचिंतन करणार आहे. अखंड नामचिंतन चालू ठेवलं. आज त्यांनी सांगितलं, माझ्याकडे जे वैभव दिसतं, कोटी कोटी, 2-2, 4-4 कोटीच्या गाड्या दिसत आहेत, एवढं वैभव दिसतंय, माझं दररोजचं डायलिसिस होतंय, एवढा लाखो रुपयाचा खर्च होतोय, तो कुठून येतोय माझं मलाच माहिती नाहीये. का मी फक्त एकच गोष्ट करतो. काय करतो? आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, आवडीने त्या राधा राणीचं नामचिंतन करतो. आपण सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं आवडीने जर नामचिंतन केलं ना, तर भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता दूर करतो. कितीतरी उदाहरणं सांगता येतील मला, आपला वेळही संपत आला. बघा, चोकोबाची बहीण झाला शारंग पाणी, वहिनी उघडा दार हक्का मारी. अहो, चोकोबाने काय दिलं होतं? काहीच नाही. चोकोबाच्या घरचं बाळंतपण भगवान परमात्म्याने केलं. कशामुळं केलं? फक्त आवडीने भावे हरिनाम घेशी. अहो, नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कामं केले, शबरी मातेच्या कुटियामध्ये येऊन भेट दिली. अहो अनेक वेळा नाम सुद्धा घ्यायची गरज नाही, फक्त एकदा नाम घ्या. आमच्या गजेंद्रानी एकदाच नाम घेतलं होतं. किती वेळेस घेतलं होतं गजेंद्रानी नाम? फक्त एकदाच घेतलं होतं. बस एकदा नाव घेतलं आणि तो भगवान परमात्मा गजेंद्राला मोक्ष देण्याकरता, मुक्ती देण्याकरता तिथपर्यंत आला. नाथ महाराज म्हणतात, तुला सुखाची प्राप्ती करायची ना, तर एकच गोष्ट कर. काय कर? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. असं म्हणल्यानंतर नाथ महाराजांकडे त्या साधकाने बघितलं. बघा, तुमच्या मनात जो प्रश्न आहे ना, तोच नाथ महाराजांच्या पुढं जो समोर उभा असणारा साधक आहे त्याच्या मनात प्रश्न आहे. महाराज, तुम्ही सांगताय आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, पण आम्ही तुमच्यासारखं असं बोंबलत फिरायला तयार नाही ना. सतत नामचिंतन करायचं, इकडं जाय तिकडं जाय. त्या सतत जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर आमचं कसं होईल, बाकीच्यांचं कसं होईल, आमच्या घरच्यांचं कसं होईल, मुलाबालांचं कसं होईल, असा तो खेद करू लागला. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. अति लक्ष्मीचा, अति लक्ष्मीचा जाणता से नको हरिमुखी गाता, हर बल देता, हरिमुखी गाता, हर बल देता. महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. तो साधक खेद करू लागला, महाराज माझं कसं होईल, बाकीचं माझ्या घरच्यांचं कसं होईल. महाराजांनी त्याला उत्तर दिलं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. मला सांगा, आपण सुद्धा परमार्थ करत असताना खेद करतो. खरं सांगू का, आपला एवढा सुद्धा भगवान परमात्म्यावर विश्वास नाहीये. इथं कीर्तनात जरी बसलो ना, चप्पल नीन का काय, नीन का काय, चप्पल नीन का काय. खरं सांगतो, आपल्या मनामध्ये जर भगवान परमात्म्यावर 100% विश्वास आहे का? खरं सांगा. आपण भगवंताची भक्ती करतो, 100% आपला भगवंतावरती विश्वास आहे का? आहे का? मला सांगा,
भक्त प्रल्हादाला तेलाच्या कढईमध्ये टाकताना सुद्धा नामस्मरण करत होता. भक्त प्रल्हादाने हात सुद्धा हलवला नाही, पायी सुद्धा हलवला नाही. टाकायचं तर टाका, एवढा आपला विश्वास आहे का त्या भगवान परमात्म्यावरती? खरं सांगा. माझा एक सरळ प्रश्न आहे तुम्हाला, खरं सांगा, मनापासून सांगा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे का नाही? आहे का नाही? मग आपल्या घरातल्या देवावर आपला किती विश्वास आहे मला सांगा? किती विश्वास आहे? आपल्या घरातले देव म्हणजे आगंतुक आलेले देव आहे का? शोला ठेवलेले देव आहे का? नाही. आपल्या घरातले देव म्हणजे आपल्या घरातले मेंबर आहे. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, आत्तापर्यंत तुम्ही आपल्या घरातल्या देवांबरोबर कधी बोललात का? बोललात का? तुमच्या घरातल्या देवांबरोबर तुम्ही बोललात का? कधी कधी बोललात का? नाही बोललो. आपला जर भगवंतावर 100% विश्वास असताना तुम्ही आत्तापर्यंत देवाबरोबर बोलले असता. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांचं वाक्य सांगतो, आपल्यावर एखादा दुःखाचा आघात झाला, आपल्यावर जर संकट आलं ना, आपण काय करतो माहिती का? घरातून पळत पळत निघतो आणि शेजारच्याला जाऊन सांगतो. शेजारचा काय करतो माहिती का? रडून ऐकतो. गुरुवर्य महंत रामगिरी महाराजांचं वाक्य आहे, ते म्हणतात तो रडून ऐकतो आणि दुसऱ्याला सांगत असताना हसून सांगतो. हसून सांगतो. याच्याही पुढं महत्वाची गोष्ट आहे काय? अरे त्याला सांगून उपयोगच नाही ना. तोही या संसारात राहणार आहे, तोही रडणार आहे, तूही रडणार आहे. त्याला सांगू नका. कितीही मोठं संकट आलं ना, आपल्या घरातल्या देवघरासमोर बसा. कुठं जायची गरज नाही. आपल्या रघुनाथ बाबांच्या समाधीजवळ या, आपल्या पांडुरंग परमात्म्याजवळ या, आपल्या मारुतीरायाजवळ या आणि देवाला सांगा, देवा अरे तुझ्या कृपेने आत्तापर्यंतचं जीवन फार आनंदी चाललं होतं, फार मजेमध्ये चाललंय, तुझी कृपा आमच्यावर सदैव आहे, पण आज जरा माझ्यावर दुःखाचा डोंगर आलाय, माझ्यावर जरा दुःख आलंय, संकट आलंय, एवढं दुःख जरा दूर करतो का? त्या देवाला एकदा फक्त अंतःकरणापासून सांगून दाखवा. फक्त सांगून बघा. तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता दूर केल्याशिवाय राहणार नाही. मला खरं सांगा, आत्तापर्यंत माता भगिनींकरता प्रश्न आहे, पुरुष मंडळींकरता पण आहे, माता भगिनी करता पण आहे. मला सांगा, आत्तापर्यंत कधी तुम्ही एका दिवशी पूजा केली? देवाची पूजा झाली? या मिक्सरच्या पलीकडले तिकडे आहे ना? मला सांगा, आत्तापर्यंत आपल्या घरातली पूजा झाली? पूजा झाल्यानंतर आपण तुळशी मातेला पाणी टाकलं, भगवान सूर्याला अर्घ दिला आणि पुन्हा त्या भगवान परमात्म्याच्या मंदिरासमोर येऊन बसलो, देवघरासमोर येऊन बसलो. मला सांगा बरं का, कधी केलंय का तुम्ही असं? येऊन बसलो आणि त्या देवांबरोबर तुम्ही बोलायला सुरुवात केली, संभाषण करायला सुरुवात केली. देवा, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माये बाप्पा. देवा, मी अनाथ आहे, दीन आहे, दुर्बळ आहे, पण माझ्याकडून तुझी पूजा व्यवस्थित होती का? हे आत्तापर्यंत कधी देवाला विचारलं का? माझ्याकडून तुझा नैवेद्य कधी वेळेवर येतो का? हे कधी देवाला विचारलं का आपण? बरं जाऊ द्या, आपण कधी आत्तापर्यंत देवाला म्हणलो का, देवा देव माझा मी देवाचा, असं म्हणलो का आत्तापर्यंत? आपण म्हणलो का, विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता? आपण कधीच म्हणलो नाही. आपण काय करतो, आपला 100% त्या भगवंतावर विश्वास नाही. या साधकांनी तसाच प्रश्न केला, खेद करू लागला, माझं कसं होईल? नाथ महाराजांनी सांगितलं, अरे चिंता करू नको, तू ज्याच्याकरता दिवस रात्र कष्ट करतोय ना, अरे ती लक्ष्मी ना, त्या भगवान परमात्म्याचे पायी चेपती, पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावी का कोळती. अरे तो लक्ष्मीचा पती आहे आणि सर्व काही जाणताय. तू एकच कर, काय कर, आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. अरे तो सगळ्यांचा सांभाळ करतो ना, तो तुमचाही करतो, माझाही करतो. अभंगाचं 3रं चरण. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकली नाही सेना
सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. बस तुम्ही एकच करा, काय करा, आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. मला खरं सांगा, आपला सांभाळ कोण करतो? कोण करतं? कोण करतं आपला सांभाळ? आपले आई वडील करतात का? नाही. या सगळ्या सृष्टीचा सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा आहे. आपण कोणाच्या सत्तेने चालतो? कोणाच्या सत्तेने? तुम्ही इथं कोणाच्या सत्तेने आला? तुम्ही म्हणसा पायाच्या सत्तेने आलो आम्ही महाराज इथपर्यंत. जर पायाच्या सत्तेने आला तर मेलेल्या माणसालाही पायी असतात ना. त्याने आपलं 2 पावलं चालून दाखवा. चालता येईल का? नाही. महाराजांनी सांगितलं, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. अहो दाखवणारा तो आहे, ऐकवणारा तो आहे. अहो हे सगळं काही जे चालतं त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतं. झाडाचं पान जरी हलायचं असेल ना, त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. सगळं काही जे चालतं त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने. तुझी आस तेने वेदासी बोलणे, हा तुझी आस तेने वेदासी बोलणे, तुझी आस तेने वेदासी बोलणे, तुझी आस तेने वेदासी बोलणे, हा सूर्याशी चालणे तुझी आवळे, सूर्याशी चाले तुझ्या वेळे, सूर्याशी चाले तुझ्या वेळे, सूर्याशी चाले तुझ्या वेळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. बघा भगवान परमात्मा म्हणतात, गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या प्राणू चाले, म्या हलविल्या प्राणू हले. सगळं काही जे चालतं ना त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतं. हे सगळं काही जे चालतं. बघा महाराजांनी माऊली ज्ञानोबारायांनी याच्यावरती विवरण करत असताना एक उदाहरण दिलं, 2 उदाहरणं दिले. माऊली ज्ञानोबाराय काय म्हणतात माहिती का? पर्वते बैसाकाना संडावी, समुद्रे रेखाना ओलांडावी. माऊली ज्ञानोबाराय काय म्हणतात माहिती का? आपले पाठीमागचे जे डोंगर आहे, पर्वत आहे, यांनी जर कधी जर ठरवलं आपल्याला संगमनेरला चहा घ्यायला जायचं, आपलं कसं होईल? तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही काय बोलताय? अहो तो पर्वत जड आहे, दगड आहे, तो कसा चालणार नाही. पण माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला समजण्याकरता पर्वताला बसण्याची जे सांगितलेली आज्ञा ती माझी भगवान परमात्म्याने केलेली आहे. पण याच्याही पुढलं उदाहरण तुम्हाला समजण्याकरता माऊली ज्ञानोबारायांनी फार सुंदर दिलं. काय सांगितलं? समुद्रे रेखाना ओलांडावी. आपण शेतकरी, मला सांगा, आपल्याला 10 लाख लिटर जर पाणी साठवायचं असेल, शेततळ करायचं असेल तर 4ही बाजूनं बांध घालावं लागतात. 4ही बाजूनं मोठे मोठे बांध घालावं लागतात. तेव्हा कुठंतरी आपल्याला 10 लाख लिटर पाणी थांबवता येतं. मग मला सांगा, 10 लाख लिटर पाणी थांबवण्याकरता तुम्हाला 4ही बाजूनं बांध घालावं लागले, तसं समुद्रामध्ये किती लाख लिटर पाणी सांगता येईल का हो? सांगता येईल का? नाही. सागरामधलं पाणी मोजता येत नाही. सागर कसा आहे सांगता येत नाही. शास्त्रकार म्हणतात सागरम सागरोपमा. सागर कशासारखा आहे? सागरासारखा आहे, सांगता येणार नाही. बरं ठीक आहे, सागरामध्ये किती पाणी आहे सांगता येत नाही, समुद्रामध्ये किती पाणी आहे सांगता येत नाही. बरं ठीक आहे, सांगा नका सांगू, काही टेन्शन नाही आहे. पण मला सांगा, त्या समुद्राचं पाणी अडवण्याकरता कोणत्या बाजूनं बांध घातलेला पाहिला का तुम्ही आत्तापर्यंत? कोणत्या बाजूनं कंपाऊंड पाहिलं का? नाही. माझ्या भगवान परमात्म्याने एक रेषा आखलेली आहे. सांगितलं समुद्र रेखा न ओलांडावी. ही आज्ञा कोणाची आहे? भगवान परमात्म्याची आहे. हे सगळं जे जगत चालतं ते भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालतं. बघा अगदी छोटंसं सांगतो आणि समोर चालतो. बघा लक्षपूर्वक ऐका. दररोज संध्याकाळी आपण काय करतो? जेवण करतो ना. जेवण करतो. जेवण केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कोण उठवतं? कोण उठवतो? अलाराम उठवतो. आपले आई वडील उठवतात. भाऊ बायको कोण उठवतं आपल्याला? सकाळी उठवणारा कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. आणि खरं सांगा, एखाद दिवशी व्यस्ततेमध्ये तो भगवान परमात्मा पंढरपूरमध्येच थांबला आणि येतानाही आलं. भगवान परमात्मा सकाळ सकाळी आपल्याला उठवायचं विसरला सकाळ सकाळी उठवायचं. आता कोण उठविल? आई उठविल, बायको उठविल, नवरा उठविल, आपले आई वडील उठवतील, भाऊबंधू उठवतील, मित्रपरिवार उठवतील, नातेवाईक उठवतील. उठवणार नाही, पेटवतील.
पण उठू शकत नाहीये. मला सांगायचं एवढंच आहे, तो भगवान परमात्मा आपला सगळा सांभाळ करतो. तो तुमचाही सांभाळ करतो, तो माझाही सांभाळ करतो, तो गायकाचा सांभाळ करतो, तो वादकाचाही सांभाळ करतो, तो विणेकऱ्याचा सांभाळ करतो, तो टाळकऱ्यांचा सांभाळ करतो, तो शिष्टीमोल्यांचा सुद्धा सांभाळ करतो ना? नक्की करतो ना? तो सगळ्यांचा सांभाळ तो भगवान परमात्माच करतो. मग आपल्याला तुला कसं वाऱ्यावर सोडून देईन? पण तू एक गोष्ट कर, काय कर, आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे काय, आवडीने आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. तो आपल्या सगळ्या चिंता दूर करतो. आणि आपल्याला जे सुखदुःख येतात ना, पूर्वजन्मीच्या संचितामुळे येतात. महाराज म्हणतात, जैशी स्थिती आहे तैस्या परी तू राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. आपल्याला जे सुख येतं, दुःख येतं, हे जे असेल ना, पूर्वजन्मीच्या पाप पुण्याच्या संचितामुळे येतं. जास्त सुख आलं तर आनंदी होऊन जायचं नाही, जास्त दुःख आलं तरी वरपळून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. महाराज म्हणतात, ठेविले आनंदे तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या नियमाप्रमाणे समाधानी राहायचं. जास्त सुख आलं तरी आनंदी व्हायचं नाही. आणि या सगळ्याचं जर तुम्हाला नायनाट करायचं आहे ना, आपल्या भोगाचा, प्रारब्धाचा, सगळ्याचा नायनाट करायचा आहे ना, तर एकाच गोष्टीने होईल, ते म्हणजे भगवत कृपा. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर बलि जोता हर बलि जोता. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे हरिमुखी गाता रे परिचिता, हरिमुखी परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता, हर परिचिता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. महाराज काय म्हणतात बरं का, आपण फक्त एकच गोष्ट करायची, त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करायचं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला जे सुख येतात, दुःख येतात, जे भोग येतात ना, याचा जर नायनाट करायचा असेल तर भगवत कृपेशिवाय होऊ शकत नाही. बघा, आपल्याला सगळ्याला एक प्रश्न पडतो. काय प्रश्न आहे माहिती का? सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आपल्यावरती जर एखादं संकट आलं ना, आपण काय म्हणतो माहिती का? अहो, माळ घातली, दररोज देवाच्या दर्शनाला जातो, रघुनाथगिरी बाबांच्या दररोज समाधीचं दर्शन घेतो, तरी जीवनामध्ये फरक पडत नाही, तरी जीवनामध्ये फरक पडत नाही. आपण दररोजचा आपण म्हणतो, आपल्यावरती संकट आलं का आपण देवावरती आक्षेप घ्यायला सुरुवात करतो. काय भेटतं बरं संतांच्या आणि भगवंताच्या दर्शनाने? काय भेटतं बरं आपल्याला? काय भेटतं? काय भेटतं दररोज दर्शनाने? काय भेटतं? दररोज जर आपण संतांचं आणि भगवंताचं दर्शन केलं ना, आपल्यावरती जो संकटाचा येणारा आघात आहे ना, तो जर 100% असेल ना, तो फक्त 1% आपल्यावरती होतो. आपल्यावरती जर मोठा ॲक्सिडेंट होणार असेल ना, आपला मोठा ॲक्सिडेंट जर होणार असेल ना, तर आपल्याला फक्त सुई टोचल्यासारखं खरचटतं. हीच ती भगवान परमात्म्याची कृपा आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपेत. आपल्याला कळत नाही फक्त ही गोष्ट. अहो, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आमचे महाराज मंडळी दिवस रात्र या रोडवरती असतात. कोण सांभाळ करतो आमचा? कोण सांभाळ करतो? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा,
हरिकृपे अहो बघा, मी आत्ता एक व्हिडिओ पाहिला होता. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री अर्जुन महाराज लाडगुरुजींच्या अभिष्ट चिंतनाला गेले होते. अभिष्ट चिंतनाला बोलत असताना न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री बोलले का लाडगुरुजींचे 2 ॲक्सिडेंट झाले. लाडगुरुजी स्वतः म्हणले 2 नाही महाराज, आत्तापर्यंत 34 ॲक्सिडेंट झाले. किती? 34 ॲक्सिडेंट झाले. किती? 34 मध्ये असे काही झाले का त्यांची गाडी डायरेक्ट स्क्रॅप झालेली. फॉर्च्युनर सारख्या गाड्या स्क्रॅप झालेल्या आहे, पण त्यांना साधं खर्च तर सुद्धा नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. फक्त आपण काय करायचं माहिती का? त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामस्मरण करायचं. ते कसं करायचं? तर ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करायची असेल, शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर नाथ महाराजांनी अगदी सुंदर सांगितलंय. बस एकच गोष्ट करा, त्या अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करा. जो बडबड करेन त्याला लाडक्या बहिणीचा मेसेज जाणार नाही यावेळेस. ऐका, सर्वात महत्त्वाची ग्रामस्थांना एक सूचना आहे. आपला कार्यक्रम खूप मोठ्या उंचीचा आहे. सर्वांनी तरुण मित्र मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, सर्वांनी बसत असताना थोडं व्यवस्थित बसलं पाहिजे. आज पहिल्या दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळं हे मी तुम्हाला सांगतोय. उद्यापासून आपल्याकडं नामांकित, महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार या ठिकाणी येणार आहे. महान तपस्वी वैकुंठवासी सद्गुरू रघुनाथ बाबा यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. आपण सर्वजण मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाकरता सहभागी आहात. कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सर्व गुरुजन मंडळी सर्वांना धन्यवाद. आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि या कार्यक्रमाकरता ज्यांनी मला निमंत्रण दिलं असे असणारे आमचे परमस्नेही, परमादरणीय आमचे दाजी आदरणीय राजेंद्र भाऊ करपे यांनी संपर्क केला आणि या ठिकाणी मी सेवेकरता प्राप्त झालो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे मामाश्री या ठिकाणी तुकाराम पाटील मोरे ते या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण, सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपण सर्व या कार्यक्रमाची शोभा वाढवता. अशीच या कार्यक्रमाची आपण उत्तर शोभा वाढवावी आणि या ठिकाणी झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा महान तपस्वी सद्गुरू रघुनाथ बाबा यांच्या चरणविंदी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले कुरवेडी